गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक डॉक्टर ए कुलकर्णी. उद्योजकता विकास यासंबंधीच्या या आधीच्या लेक्चरमध्ये आपण उद्योजकता विकासाची व्याप्ती बघितलेली आहे. आता या लेक्चरमध्ये उद्योजकता विकासाची आवश्यकता आणि उद्योजकता विकासाचे घटक या दोन्ही गोष्टी आपण पाहणार आहोत. उद्योजक जन्माला येत नाही, उद्योजक निर्माण करावा लागतो. उद्योजकता निर्माण करावी लागते आणि उद्योजकता निर्माण करण्यामध्ये राष्ट्राचं देशाचं हित असतं, हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं उद्योजकता रुजवणं, समाजामध्ये उद्योजक निर्माण करणं, उद्योगाभिमुख समाज निर्माण करणं हे प्रत्येक देशाचं, प्रत्येक राज्यकर्त्याचं ध्येय असलं पाहिजे. त्या दृष्टीनं उद्योजकता विकास का आवश्यक आहे हे आपण इथं पाहणार आहोत. उद्योजकता विकास ही फक्त उद्योजकांची किंवा एखाद्या संघटनेची अथवा सरकारची जबाबदारी नाही, तर ही सामूहिक स्वरूपाची जबाबदारी मानली जाते. याच्यामध्ये जसं सरकार सहभागी असतं तसंच त्या ठिकाणी उद्योजकांच्या संघटना, वेगवेगळ्या सामाजिक संघटना या देखील सहभागी असतात. त्यांनी उद्योजकता विकासाचं कार्य करण्याची इथं आवश्यकता असते. आता उद्योजकता विकासाची आवश्यकता का भासते हे जर पाहायचं असेल तर आपल्याला पुढील गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. उद्योजकता विकास साध्य करायचा असेल, एखाद्या भागामध्ये, एखाद्या देशामध्ये उद्योजकता निर्माण करायची असेल तर उद्योजक असले पाहिजेत, उद्योजक निर्माण झाले पाहिजेत. त्या दृष्टीनं सुरुवातीची गोष्ट म्हणजे संभाव्य उद्योजकांचा शोध घेणं. उद्योजकांचा शोध घ्यावा लागतो. कोण उद्योजक बनू शकतील, कुठल्या व्यक्ती उद्योजक बनू शकतील हे सरकारच्या दृष्टीनं शोधणं आवश्यक असतं. त्यानंतर दुसरं गोष्ट जी आहे ती म्हणजे जोखीम स्वीकारण्याची मानसिकता असली पाहिजे, त्यांच्यामध्ये निर्माण करणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळा उद्योग म्हटलं की काहीतरी भीतीदायक गोष्ट आहे अशी आपल्याकडं मानसिकता आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये शेतीला सगळ्यात पहिला स्थान इथं प्राप्त केलेलं आहे आणि उद्योग व्यापार याच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे, किंवा उद्योग करणं म्हणजे काहीतरी वेगळं करणं, बुडणं अशा स्वरूपाची मानसिकता, भारतीय मानसिकता होती. त्यामध्ये हळूहळू बदल होत आहेत. कारण बऱ्याच वेळा उद्योग करणं म्हणजे आपण भांडवल गुंतवणं, नवीन काहीतरी उपक्रम सुरू करणं आणि त्यातून फायदा झाला तर फायदा, बऱ्याच वेळा तोटा होण्याची शक्यता, अशी मानसिकता होती. त्यामुळं त्या ठिकाणी नवीन मानसिकता निर्माण करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं जोखीम स्वीकारण्याची मानसिकता त्या उद्योजकाकडं असली पाहिजे आणि तशी मानसिकता निर्माण करणं आवश्यक असतं. म्हणजे उद्योजकता विकास साध्य करताना जसा नवीन उद्योजकांचा शोध घ्यावा लागतो, त्याच पद्धतीनं त्यांची जोखीम स्वीकारण्याची मानसिकता तयार करावी लागते. त्यानंतर नवनिर्मिती करणं हे देखील महत्त्वाचा घटक असतो. उद्योग म्हणजे पारंपरिक उद्योग सुरू करणं नाही, तर काहीतरी नवीन साध्य करणं, नवीन गोष्ट निर्माण करणं इथं आवश्यक असतं. उद्योजकतेचं वातावरण निर्माण करावं लागतं. उद्योजकता विकास साध्य करत असताना उद्योजकताचं वातावरण असावं लागतं. आता वातावरण म्हणजे काय, तर त्या ठिकाणी जसं आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर, वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण करणं, त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये उद्योजकतेसंबंधी मेळावे घेणं, उद्योजकतेचे आकर्षण निर्माण करणं, उद्योजकताभिमुख उपक्रम राबवणं, वेगवेगळे अभ्यासक्रम निर्माण करणं, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आवश्यक असतात. त्या दृष्टीनं उद्योजकतेचं वातावरण तयार होत असतं. त्यानंतर संसाधनांचा महत्तम उपयोग करावा लागतो. सुशिक्षित तरुण आहेत त्यांना वाव द्यावा लागतो. केवळ पारंपरिक शिक्षण देऊन चालत नाही, तर त्या ठिकाणी इतर उद्योजकताभिमुख शिक्षण देणं आवश्यक असतं.
या पहिल्या अवस्थेमध्ये संभाव्य उद्योजक शोधले जातात, त्यांच्याकरिता प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते, पूर्वप्रशिक्षणाची वेगवेगळी तयारी केली जाते, त्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलं जातं आणि प्रशिक्षण देऊन झाल्यानंतर त्या उद्योजकांना उद्योग सुरू करण्याकरिता सहाय्य केलं जातं. नव्या उद्योजकांची नोंदणी केली जाते, संगोपन केलं जातं, संवर्धन केलं जातं. या 3 अवस्थेमधून उद्योजकता विकास साध्य केला जातो. आता या ज्या 3 अवस्था आहेत त्या आपण इथं बघूया. पहिली जी अवस्था असते ती प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वीची अवस्था, ज्याला प्री ट्रेनिंग फेज असं म्हटलं जातं. याच्यामध्ये ट्रेनिंग सुरू करण्यापूर्वी ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कराव्या लागतात. त्यातली पहिली गोष्ट जी असते ते म्हणजे सिलेक्शन ऑफ एंटरप्रेन्योर्स किंवा उद्योजकांची किंवा संभाव्य उद्योजक म्हणा, संभाव्य उद्योजकांची निवड करणं. म्हणजे ज्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे त्यांची निवड इथं करावी लागते. आता बऱ्याच वेळा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा उद्योग केंद्र असतं, तर त्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्र वेगवेगळ्या शाळामध्ये कॉलेजमध्ये जाऊन व्यवसायासंबंधीचं मार्गदर्शन करत असतात. त्यातून लेक्चर्स घेत असतात. त्यातून काही लोक उद्योजकतेकडे वळतात. तर हे जे उद्योजकतेकडं वळू शकणारे, ज्याला संभाव्य प्रॉस्पेक्टिव्ह म्हणतो आहे, असे जे उद्योजक आहेत त्यांना प्रशिक्षण देणं इथं आवश्यक असतं. तर त्यांचा शोध पहिल्यांदा घ्यावा लागतो. हा शोध वेगवेगळ्या मार्गाने घेतला जातो. त्यामध्ये शाळा कॉलेजमध्ये जाऊन व्याख्यानं देणं, जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जे चौकशी करायला येतात त्यांची माहिती घेणं, त्यांना डेटा देणं, त्यांना माहितीची व्यवस्था करणं, चेंबर्स ऑफ कॉमर्ससारख्या संस्था असतील किंवा व्यापाऱ्यांच्या संस्था असतील त्यांच्याकडे जाऊन व्याख्यानं देणं आणि नवीन उद्योगाकडे वळण्याचं आव्हान करणं, या सगळ्या गोष्टी इथं स्वीकाराव्या लागतात. तर पहिली गोष्ट म्हणजे उद्योजकांचं निवड करणं किंवा संभाव्य उद्योजकांची निवड करणं. त्यानंतर दुसरा जो घटक असतो तो म्हणजे अरेंजमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. या ठिकाणी उद्योजकांना ज्या ठिकाणी प्रशिक्षण द्यायचं आहे ती जागा किंवा ते युनिट ही याची निवड करणं. बऱ्याच वेळा 2 प्रकारची ट्रेनिंग असतात, ऑन द जॉब ट्रेनिंग किंवा लेक्चर मेथड. प्रशिक्षण देत असताना प्रत्यक्ष प्रशिक्षण देणं, कामावर प्रशिक्षण देणं हा एक प्रकार असतो. त्याच पद्धतीनं लेक्चर मेथडमध्ये एका क्लासरूममध्ये बसून त्यांना प्रशिक्षण देणं हा देखील एक प्रकार असतो. तर त्या स्वरूपाच्या सोयीसुविधा इथं निश्चित कराव्या लागतात. त्यानंतर गेस्ट फॅकल्टी निवडणं किंवा प्रशिक्षण देण्याकरिता योग्य व्यक्तींची निवड करणं. आता योग्य व्यक्ती निवडत असताना ज्या व्यक्ती प्रशिक्षण देऊ शकतील, चांगल्या पद्धतीनं व्याख्यान देऊ शकतील, अशाच व्यक्तींची निवड इथं करावी लागते. आणि विशेषतः ही निवड करत असताना ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे, कामावरील अनुभव आहे, अशा व्यक्तींची निवड इथं करावी लागते. फक्त प्रशिक्षण म्हणजे हे लेक्चर स्वरूप असून चालणार नाही आहे. कारण पुस्तक वाचून एखादी गोष्ट करणं आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये एखादी गोष्ट करणं, साध्य करणं, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्या दृष्टीनं नियोजन करत असताना त्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचं प्रशिक्षण आहे त्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ व्यक्ती कोणकोणते आहेत, त्या व्यक्तींचं क्वालिफिकेशन काय, ते प्रत्यक्ष काय काम करतात, त्या चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग देऊ शकतील का, त्यांच्याकडं तेवढं नॉलेज आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. म्हणजे ज्या पद्धतीचं प्रशिक्षण आहे त्या पद्धतीशी संबंधित व्यक्ती, संबंधित उद्योजक किंवा संबंधित घटक यांचाच विचार प्रशिक्षणाकरिता करावा लागतो. उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या फाउंड्रीचं प्रशिक्षण द्यायचं आहे, फाउंड्री सुरू करण्यासंबंधीचं प्रशिक्षण द्यायचं आहे, त्या उद्योगासंबंधीचं प्रशिक्षण आपल्याला द्यायचं आहे. तर त्या ठिकाणी जे प्रशिक्षण देणारे आहेत ते तज्ज्ञ असले पाहिजेत फाउंड्री विषयामध्ये. त्यातले काही उद्योजक असले पाहिजेत, काही इंजिनियर्स असले पाहिजेत, काहींना पूर्ण माहिती असली पाहिजे. या सगळ्या गोष्टींची जमवाजमव, जुळवाजुळव या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये करावी लागते. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे इनॅग्युरेशन प्रोग्रॅम, प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरू करणं. त्यानंतर सिलेक्शन ऑफ नेसेसरी टूल्स अँड टेक्निक्स टू सिलेक्ट एंटरप्रेन्योर्स. जे संभाव्य उमेदवार निवडलेले आहेत त्यांच्यातून देखील पुन्हा पुनर्निवड करावी लागते आणि वेगळी टेक्निक वापरून तुम्हाला ही निवड करावी लागते.
आपण उद्योजकता अभ्यासत असताना वेगवेगळे सिद्धांत बघितलेले आहेत उद्योजकतेचे. तर या सिद्धांतापैकी कुठल्या सिद्धांताचा वापर होतो, उद्योजक कसे निर्माण होतात, हे आपण पाहिलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. तर हे जे ट्रेनिंगला आलेले असतात, समजा 100 व्यक्ती ट्रेनिंगला आलेले असतील, तर त्यातले सगळे उद्योजक बनत नसतात. त्यातले 10-20% लोक इथं उद्योजक बनू शकतात. तर अशांची निवड करणं, अशा व्यक्तींची निवड करणं आणि ही निवड करण्याकरता वेगवेगळ्या टूल्सचा, वेगळ्या प्रणालींचा वापर करणं, टेक्निक्सचा वापर करणं आवश्यक असतं. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ कमिटीज अँड सिलेक्टिंग ट्रेनीज. जर ज्या व्यक्ती तुम्हाला ॲप्रोच झालेल्या आहेत त्यातून विशिष्ट व्यक्तींची निवड प्रत्यक्ष प्रशिक्षणाकरिता करावी लागते. आता हे करत असताना एक व्यक्तिसापेक्ष असून चालत नाही. म्हणजे कुठली व्यक्ती मला फेवरेबल आहे म्हणून ती व्यक्तीची निवड केली, मला फेवरेबल नाही, मला आवडत नाही एखादी व्यक्ती तर निवड केली नाही, असं चालणार नाही. तर हे होऊ नये म्हणून विशिष्ट कमिटी इथं स्थापन करावी लागते आणि ही कमिटी संभाव्य उमेदवारांचा शोध घेत असते ज्यांना प्रशिक्षण देता येईल. त्यानंतर प्रशिक्षणाच्या दृष्टीनं पब्लिसिटी आवश्यक असते, प्रसिद्धीकरण आवश्यक असतं, मीडियामध्ये जाणं आवश्यक असतं. कारण नुसतं सांगून किंवा कॉलेजमध्ये जाऊन बऱ्याच वेळा व्यक्ती येऊ शकत नाहीत. तर त्या ठिकाणी पुरेशी प्रसिद्धी करणं आवश्यक असतं. त्यानंतर विशिष्ट सिलेबस तयार करणं हा देखील एक महत्त्वाचा घटक असतो. जे प्रशिक्षण द्यायचं आहे ते आपण नेमकं काय देणार आहे त्यांना, तर त्या घटकांचं सिलेबस किंवा ते घटक कुठले कुठले आहेत हे निश्चित करणं आवश्यक असतं. आता हे सिलेबस करत असताना मगाशी सांगितलं त्याप्रमाणे फक्त लेक्चर मेथड, त्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षण देणं, ऑन द जॉब ट्रेनिंग, कारखान्यामधला भेटी देणं आणि जे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती आहेत त्यांना विशिष्ट कालावधीकरता विशिष्ट काम पुरवणं, या सगळ्या गोष्टी पहिल्या फेजमध्ये ठरवाव्या लागतात. म्हणजे एखादी व्यक्ती समजा प्रशिक्षण घेतली तर प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला ॲप्रेंटिस म्हणून इथं काम करणं आवश्यक असतं. म्हणजे डायरेक्ट ती उद्योजक बनू शकत नाही, तर त्याला कुठेतरी काम मिळवून देणं ही प्रशिक्षण संस्थेची जबाबदारी असते. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रशिक्षण संस्थेला इथं कराव्या. उद्योजकता विकासामध्ये जी दुसरी फेज असते ती म्हणजे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणं, ट्रेनिंग फेज असं म्हटलं जातं त्याला. आता याच्यामध्ये आपण पहिल्या फेजमध्ये ज्या व्यक्तींची निवड केलेली आहे प्रशिक्षणाकरिता त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देणं या स्टेजमध्ये इथं अभिप्रेत आहे. त्याच्यामध्ये आपण विशिष्ट व्यक्तींचं सिलेक्शन केलं असतं, निवड केलेली असते. त्या व्यक्तींना त्यांच्या कलानं घ्यावं लागतं आणि त्यांच्या कलानं इथं प्रशिक्षण द्यावं लागतं. त्यांच्या वेगवेगळ्या ॲटिट्यूड्स असतात त्या बघणं, त्यांना काय पाहिजे ते इथं बोलायला सांगणं, त्यांचे जे प्रश्न असतात ते समजावून घेणं, या गोष्टी या प्रशिक्षणाच्या दरम्यान केल्या जातात. आता यामध्ये दोन्ही सांगितलेल्या गोष्टी होत असतात. एक म्हणजे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणं, ऑन द जॉब ट्रेनिंग, कारखान्यामध्ये जाऊन त्यांना प्रशिक्षण देणं किंवा विशिष्ट दुकानामध्ये जाऊन प्रशिक्षण देणं आणि लेक्चर मेथडनुसार एका ठिकाणी बसवून लेक्चर्स देणं, या दोन्ही गोष्टी या ट्रेनिंग फेजमध्ये कराव्या लागतात. त्याच पद्धतीनं त्यांना उद्योजकासंबंधी वेगवेगळ्या येणाऱ्या संभाव्य अडचणी कुठल्या आहेत, कुठले प्रश्न आहेत, उदाहरणार्थ आर्थिक प्रश्न असतील तर ते कसे सोडवता येतील, या गोष्टींचं देखील प्रशिक्षण द्यावं लागतं. म्हणजेच एखादी गोष्ट आपण शिकायची आहे किंवा विशिष्ट प्रशिक्षण घ्यायचं आहे, फाउंड्रीचं मगाशी घेतल्याप्रमाणे फाउंड्रीचं प्रशिक्षण घ्यायचं आहे, तर फक्त फाउंड्रीचं प्रशिक्षण देऊन चालत नाही. तर या फाउंड्रीच्या प्रशिक्षणाबरोबर फाउंड्री उद्योग कसा चालवतो हे प्रशिक्षणाबरोबर त्याला अकाउंटिंग माहिती असलं पाहिजे, त्याला फायनान्स माहिती असलं पाहिजे, त्यांना HR किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे देखील माहिती असलं पाहिजे. या देखील सबऑर्डिनेट स्वरूपाच्या गोष्टी असतात, त्या देखील शिकवणं आवश्यक असतं. म्हणजे प्रशिक्षण फक्त त्या घटकापुरतं मर्यादित नसतं, तर उद्योजक हा पूर्ण उद्योजक होण्याच्या दृष्टीनं त्याला सगळं प्रशिक्षण, सगळ्या गोष्टी माहिती करून देणं आवश्यक असतं. निधी कसे उभा करायचे, फायनान्स कसा उभा करायचा, भांडवल कसं गोळा करायचं, बँकेमध्ये अर्ज कसे करायचे,
बँकातून भांडवल कसं मिळवायचं, वेगळ्या वित्तीय संस्था कुठल्या कुठल्या असतात, वेगळ्या स्कीम्स कुठल्या कुठल्या असतात, या देखील प्रशिक्षणामध्ये या गोष्टी तुम्हाला समजावून सांगाव्या लागतात. त्याच पद्धतीनं आणखी एक गोष्ट असते, 2 प्रशिक्षणाचे भाग असतात. एक तुमच्या उद्योगाचं प्रशिक्षण, प्रत्यक्ष जो उद्योग आहे किंवा जो घटक आहे त्याचं प्रशिक्षण देणं, म्हणजे फाउंड्री उद्योग म्हटलं तर फाउंड्री असेल, रिटेलिंग असेल तर रिटेलिंग असेल, तर त्या उद्योगाचं ऑन द जॉब ट्रेनिंग, ऑफ द जॉब ट्रेनिंग हा घटक असतो. त्याच पद्धतीनं त्याला सबऑर्डिनेट स्वरूपाच्या ज्या सेवा सांगितल्या त्या पद्धतीनं अकाउंटन्सी असेल, फायनान्सिंग असेल, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असेल, या गोष्टी देखील त्यांना अभ्यासक्रमामध्ये शिकवाव्या लागतात, साध्य कराव्या लागतात. त्यानंतर आणखीन एक गोष्ट महत्त्वाची असते प्रशिक्षणाकरता, ते म्हणजे त्या व्यक्तीची जोखीम स्वीकारण्याची तयारी करून घेणं. उद्योग म्हटल्यानंतर जोखीम आली, कुठलाही उद्योग करायचा म्हटलं तर जोखीम स्वीकारावी लागते. तर ही मानसिकता बऱ्याच वेळा असत नाही. तर ही मानसिकता प्रशिक्षणाच्या दरम्यान इथं तयार करून घ्यावी लागते. मानसिकता ही घटवावी लागते, किंवा अमुक विषयामध्ये तुम्हाला जर रस असेल, तुम्ही हा उद्योग सुरू केला तर अमुक धोके निर्माण होऊ शकतात, ही अशा रिस्क तुम्हाला घ्याव्या लागतात. ही मानसिकता तयार करणं इथं आवश्यक असतं. त्यानंतर प्रशिक्षण देत असताना तंत्रज्ञान प्रशिक्षण, त्यानंतर वेगवेगळ्या सोयीसुविधा असतात त्यासंबंधीचं प्रशिक्षण देणं, संभाव्य धोके सांगणं, या सगळ्या गोष्टी इथं कराव्या लागतात. आणि यामधली जी तिसरी अवस्था असते ती देखील सगळ्यात महत्त्वाची अवस्था असते, पोस्ट ट्रेनिंग फेज असं म्हणलं जातं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरची अवस्था. पहिल्या स्टेजमध्ये प्रशिक्षणाकरता लोकांची निवड केली जाते, प्रशिक्षणाची पूर्ण तयारी केली जाते. दुसऱ्या स्टेजमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. आणि तिसरी जी स्टेज आहे त्याच्यामध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी उद्योग करण्याकरता प्रवृत्त करणं, उद्योगाला बाध्य करणं, या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामध्ये त्यानं जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यासंबंधी माहिती देणं, त्यासंबंधी तो उद्योजक कसा बनेल याकरता वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला सहाय्य द्यावं लागतं. थोडक्यात ही ज्या व्यक्तीनं प्रशिक्षण घेतलेलं आहे ती व्यक्ती उद्योजक कशी बनेल याकरता या स्टेजमध्ये इथं भर द्यावा लागतो. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, ट्रेनिंग घेतल्यानंतर लोक जातात, ट्रेनिंग घेतलं ते ट्रेनिंगपुरतं ते कार्यक्षम असतात, नंतर ते सोडून देतात आपापल्या व्यवसायाला किंवा आपल्या मार्गाला लागतात. असं होऊन चालणार नाही आहे. ज्यावेळी आपण ट्रेनिंग घेतो किंवा आपण ट्रेनिंग देतो त्यावेळी ती व्यक्ती त्या विशिष्ट उद्योगामध्ये पडेल, विशिष्ट उद्योग स्वीकारेल, हे पाहणं देखील प्रशिक्षणाचा एक भाग असला पाहिजे, इथं असलं पाहिजे. म्हणजेच आपण जे प्रशिक्षण दिलेलं आहे ते फुकट जाणार नाही, आपण जे पैसे खर्च केलेले ते फुकट जाणार नाही, याची दक्षता इथं काय घ्यावी लागते. तर ज्या व्यक्ती उद्योग करू इच्छितात आणि ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे, उद्योग करू इच्छितात, त्यांच्या दृष्टीनं वेगळ्या गोष्टी त्यांना पुरवल्या जातात. त्याच्यामध्ये कर्जाऊ भांडवल असेल, त्यानंतर जागा असेल, त्यानंतर ह्युमन रिसोर्स किंवा मानवी संसाधनं असतील, या सगळ्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात देणं हे त्या प्रशिक्षण संस्थेचं इथं ध्येय असतं, आवश्यक गरज असते. त्यानंतर हे जे आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे त्याचा या ठिकाणी ट्रेनिंग आढावा आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे समजा 100 लोकांना तुम्ही ट्रेनिंग दिलं आहे आणि त्यातले 10 उद्योजक झालेले आहेत किंवा 10 उद्योजकत्या दिशेनं वळलेले आहेत, तर आपलं सक्सेस आहे की फेल्युअर आहे हे इथं अभ्यासावं लागतं. हा घटक देखील इथं महत्त्वाचा असतो. थोडक्यात या ज्या 3 स्टेज आहेत या 3 स्टेजमध्ये हे प्रशिक्षण किंवा उद्योजकता विकास होत असतो. एक प्रशिक्षणपूर्व अवस्था, दुसरी प्रशिक्षण अवस्था आणि तिसरी प्रशिक्षणोत्तर अवस्था. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करणं, अशा 3 स्टेजमध्ये उद्योजकता विकास कार्यक्रम राबवला जातो.